पहिला षटक गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक योगेश पारधीला पाहतोय. पंचाचा ग्रीन सिग्नल, सामना होईल स्टार्ट. पहिला बॉल आणि फलंदाज समोरच्या आपण पाहिलं स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुग्रासाठी कोलबरचा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू फेकला होता. स्वतःच्या पालोद्रामध्ये अडवायचा होता. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलला श्रीगणेशच्या पाहायला मिळतोय. केवळ संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. योगेश चांगली गोलंदाजी. अगदी पहिला चेंडू फडी उरकार फेकण्याचा प्रयत्न जरूर राहिला. सिंगल मिळाला. दुसरा बॉल फेकण्यासाठी सज्ज. त्याच गतीनं दांड्या वाखवल्या जातात. गोलंदाज वेगवान पद्धतीची गोलंदाजी आणि पहिल्या फलंदाजाला परता पाहायला लागेल मैदानाच्या बाहेर. एक या आकड्यावरती मंगळ्या 0 धावसंख्येवरती मैदान सोडत असताना आपण पाहतोय. योगेश वाघची गोलंदाजी. आता योगेश पारधीची गोलंदाजी सध्या तरी चांगली पाहायला मिळते. 2 चेंडू रिलीज केले, त्यामध्ये फक्त सिंगल खर्च केली, त्यामध्ये 1 विकेट. मग या पद्धतीची गोलंदाजी केली तर मग मॅच मध्ये अगदी पक्कड निर्माण करू शकतो. महेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. महेशला इथून चांगला खेळ करावाच लागेल, कारण 2 चेंडूचा खेळ संपला. फक्त सिंगल धावफलकावरती आपण पाहतोय. योगेशची गोलंदाजी सध्या चांगली पाहायला मिळते आणि इथून येणाऱ्या बॉलवरती आक्रमण जर झाला तर मग योगेश वरती 10 ते 12 धाबा खर्च केला तर मग चांगले धावफलक आपण केवळ संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पण ते चित्र पाहायला मिळेल का? समोर करण्याचा प्रयत्न, ट्रायगर चेंडू टप्पा पडण्यानंतर काहीसा खाली राहिला. डॉट चेंडूची सफर जरूर पाहायला मिळते आणि आता याच गतीची गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर मग मॅच चांगली पाहायला मिळेल. समोर उडवण्याचा प्रयत्न, लॉंगॉन मध्ये शतरक्षक नाही. या दूरवरचा प्रभात चेंडू एका सीमा पार. 4 धाब्यांसाठी 4 धाब्याने संघाचा धावफलक पाहिलं तर 5च्या आकड्यावरती आपण पाहतोय. दमदार स्वरूपात फलंदाजी करताना पाहायला मिळते. केवळ संघाच्या फलंदाजाला आता इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण नाग्याची कमतरता जाणवते. आपण तरी सुद्धा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करू शकतोय. या खेळाडूला अनेक वेळा मी पाहिले चांगला खेळ करताना आणि आज पुन्हा एकदा नंबरनं या चषकामध्ये आपण जर पाहिला तर मग साईनाथ ग्रामस्थ मंडळ धोंडानी चषकाच्या या स्पर्धेमध्ये खेळताना बॅटची टॉपायची दुसऱ्या अड्ड्यामध्ये डेंजर जातोय आणि फलंदाज होईल बाद. महेश बॅट टू डगआउटच्या शंभाटमधून एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच फलंदाजाला मात्र आता माघारी पाठवण्याचं काम केलंय. सुरेश चाललाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेशला इथून चांगला बॅटिंग करावा लागेल, कारण बॅटिंग चालत नाही मैदानाच्या आतमध्ये, कारण तितकीच वेगानं गोलंदाजी आपण योगेशची पाहतोय. यस, चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पावरती गोलंदाजी होती. कुठल्याही पद्धतीनं मोठा फटक्याचा अगदी बोर लगाव देत नाही. एक चौकार जरूर खालाय पण तिथून कमबॅक साधण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅट चेंडूचा संपर्क होत नाही आणि त्यासोबत आपण पाहिलं तर मग षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना केवळ संघाचा धावफलक 5च्या आकड्यावरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. गोलंदाज पिंटू दाखल झालाय गोलंदाजीला ट्रॅक वरती आणि पिंटू
स्पीडअप करा फिल्डिंग करत असताना मोदर संघ जास्त वेळ खर्च करू नका. चला लगेच त्याचा सामना स्टार्ट करा. पहिला बॉल दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. लॉंगॉन मध्ये चेंडूला खेळून काढलं तिकडे क्षेत्ररक्षकाची चूक केली. विमाने हातामधून सोडला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबेसाठी धाबा बनत नाहीये त्यासाठी आता प्रयत्न केले जातात. खराब फिल्डिंगचं आपण एक प्रदर्शन पाहिलं ना मग चुकीच्या फिल्डिंग मध्ये या धाबा खर्च केला. सिंगल तिथे 4 धाबा मिळाल्या आणि या 4 धाब्याला संघाचं धावफलक जर पाहिलं तर मग नवी आकड्यावरती आपण पाहतोय. तर या तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. गोलंदाजावरती ऑफसिव घेतलाय किसन डुमना आपण लगेच या स्क्रीनवरती यस या वेळेला मोठा फटका डीप लॉंग गार्ड मध्ये शतरक्षकाने केलेली चूक. दुसरा बॉल सुद्धा चौकार पाहायला मिळतोय. इथून चुका पाहायला मिळतात. यस चांगले चेंडू रिलीज होतात. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. तिसरं पंच किसन डुमणे सांगतात की चांगला चेंडू रिलीज झाला आहे. यस कुठलाही चेंडू फेकला तरी आमच्या तिसरे पंच तुमच्यापर्यंत निर्णय देतीलच त्यामध्ये शंका नाही. यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न केले जातात. लॉंगार्ड मध्ये चेंडूचे खेळ पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न गोल्डन भेटून विकेट जरूर पाहायला मिळते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला जातोय. चांगला धावफलक आखण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाब्याला संघाचा धावफलक जर पाहिलं 15 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी होत होती पण तिथे मात्र फिल्डिंगची थोडीशी चुका जरूर पाहायला मिळाला. मग त्यावरती मग धावा येताना पाहायला मिळतात. आता मोठा फटका स्क्रीनच्या वरतून सरळ ड्राईव्ह केला जाते. दुसऱ्याच्या बाट मधून हा षटकार पाहायला मिळालाय. क्लासमक फटकेबाजी आज मोठाले फटक्यांपासून शांत केलं होतं पहिल्या षटकामध्ये पण दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 2 चेंडू चौकार ठोकले त्यानंतर तिसरा आता षटकार ठोकलाय त्यामध्ये 2 डबल मध्ये कन्वर्ट केला. असते फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. साधारण संघाचा धावफलक 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजाला थोडासा मार बसला मी म्हणेन गोलंदाजी करत असताना. सुकरा चांगली बॅटिंग करतोय. आडवा पट्टाने करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मिसफिल्ड पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मिसफिल्डचा फायदा मोदर संघानं अगदी बऱ्याच चुका केला फिल्डिंग फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये. कारण या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील कारण येणाऱ्या उत्तरार्थाला त्या चुका आपल्याला अगदी बरेच काही सांगून जातील. धाबा जास्त बनताना पाहायला मिळतात कारण 2 धाब्याला संघाचं धावफलक जर पाहिलं तर मग 23 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. त्यावरती पुन्हा एकदा आक्रमण खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या वरून उडवलाय सीमारेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी दुसरा षटक 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना केवळ संघाचा धावफलक 29 या आकड्यावरती. 29 धाबा लाजवाब फलंदाजी. चला लगेच स्पीडअप करा. तिसरा षटक लगेचच गोलंदाजीच्या ट्राय करते. गोलंदाजाला सज्ज करा. शेवटचा षटक तिसरा षटक गोलंदाज रवीला आपण पाहतोय आणि रवीला आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धाबा खर्च केल्यामध्ये 5 धाबा खर्च केल्या होत्या आणि तिथून मग हा षटक खराब पाहायला मिळाला. डॉट चेंडू पहिला चेंडू रवीनं फेकलाय. डॉट चेंडू प्लीज मी केवळ संघ डगआउट मध्ये आवाज देऊ नका प्लीज. डगआउट मध्ये आवाज देऊ नका. चांगली सुरुवात गोलंदाज रवीच्या माध्यमातून पाहायला मिळते.
समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. स्वतः अगदी यष्टिरक्षक थोडासा चुका करतोय. हा चेंडू पकडायचा होता. धावच्या एंडमध्ये फलंदाज सुकऱ्याला बाद करायचा प्रयत्न जरूर केला होता. 30 नामा धावफलकावरती आपण पाहतोय. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. यस, जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आता सुकऱ्या या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातात. लाजवाब माठची टॉपेज. फलंदाज बाद. निर्णय आला की फलंदाज बाद. येस, चांगली गोलंदाजी आता शेवटच्या षटकाला रबीनं केलेला कमबॅक या षटकामध्ये आपल्याला समजला जातो. चांगली गोलंदाजी रबीच्या माध्यमातून इथे चेंडू फेकले जातात. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये या. स्पीडअप करा. संदीप नवीन फलंदाज आपण पाहतोय. चला लगेच सामना स्टार्ट करा. रबीची चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीची गोलंदाजी केली तर मग कमी दाबेचा षटक जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस अगदी जागा बनवली आणि चेंडूला फेकून दिला. चेंडू सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 6 धावेनं संघाचा धावफलक जर पाहिला 36च्या आकड्यावरती आपण पाहतोय. धावा बनत नव्हत्या, त्या धावा येताना सुरुवात येताना पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या फटक्यांची नितांत गरज होती आणि ते फटके देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटची टॉपेज घेतली शिल्प क्षेत्रामध्ये थोडीशी चुका पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बनेल का? मनसुबा बनवला जातोय. फलंदाजांना इथून आता पंच धावा किती? एकच. फलंदाज बाद. एक धाव. सदोतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 37 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ऋतिक हा फलंदाज. या षटकाचा विचार केला तर अद्याप चेंडूचा खेळ जर पाहिला शेवटचा चेंडू या षटकातील आपण विचार करता टार्गेट सेट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल आणि या बॉलवरती एखादा बेग हिट आला तर मग चांगला फायटिंग स्कोर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती किती धाब्याचा पल्ला इथून सेट केला जाईल. शेवटचा चेंडू डॉट की सिंगल डबल की चौकार की षटकार यासाठी आता प्रयत्न करावा लागतील दोन्ही या फलंदाजाला. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, षटक क्रमांक तिसरा संपलाय म्हणजे पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना केवळ संघाचा धावफलक जर पाहिला 37. 18 चेंडू उत्तर हातामध्ये बनवायच्या ती मोदर संघाला 38 धावसंख्येची गरज. तर भातन संघाचा संगणक आणि दामणी संघाचा संगणक टॉस करण्याकरिता आपण लगेचच या. चला दोन्ही संघाला ऑफिशियल कॉल असतील, आपण लगेचच या टॉस करण्याकरिता.
चला फलंदाज मधुर संघ फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये झाला. स्पीडअप करा. मी विनंती करेन जिथं सामना सुरू होईल डिमिडिंग घेऊ नका प्रत्येक ओव्हरमध्ये. प्रेमाची विनंती असेल दोन्ही संघाला आपण थोडासा कॉपरेट करा. सामना स्पीडअप मध्ये घ्या. अजून दोन सामने बॅलेन्स असतील आपल्याकडे. टॉस जिंकलाय भारत संघाने. टॉस जिंकून जो काय डिसिजन असेल तो घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचा सामना संपल्यानंतर. पहिला षटक गोलंदाज आपण पाहिलं तर महेशच्या हातामध्ये हा चेंडू दिला जातोय, कारण 38 बनवायचे आहेत. 18 चेंडू 38चं समीकरण थोडंसं मोठा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. पण समोर फलंदाजाचा विचार केला तर योगेश पारधी आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय रबी. योगेश आणि रबी या सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून चांगली गोलंदाजी होईल का त्यांच्या विरोधामध्ये. तर इथूनचा जो प्रवास आहे तो मोठा फटक्याचा असेल आणि चांगला खेळ त्यांना जरूर करावा लागेल. चांगला खेळ करणं या अपेक्षित असेल, कारण धावा चेस होतील का अगदी या नाईट रजनीमध्ये धावा चेस होताना जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. पण बॅटिंग लाईन अगदी पाहिली तर मोदर संघ चांगली पाहायला मिळते. पहिलाच बॉल पंचांचा ग्रील सिग्नल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन, पंचाचा फिंगर ऑफ. फलंदाज योगेश पारधीचा विकेट, गोल्डन डस्टचा शिकार मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाजाची गोलंदाजी आपण पाहतोय. महेश गोलंदाज कौतुक करावाच लागेल, कारण पहिला चेंडू कसा फेकायचा. समोर फलंदाज कोण योगेश पारधीसाठी हा चेंडू रिलीज झाला होता. वेगवान पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी स्फोटक फलंदाजाला चेंडू सहज या रीतीनं फेकणं कठीण असतात. तर नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. यस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गजानन. गजाननला आता इथून चांगला खेळ करावा लागला. योगेशला शून्यावरती बाद व्हावा लागला. आता गजानन आणि रवीला आता चांगला डाव सावरावा लागेल. इथूनचा खेळ चांगला होईल का. बॅटिंग करताना आपण मोदर संघाला पाहतोय चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत रंगला जाईल. गोलंदाजी लाजबाब पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट. लाजबाब लाजबाब शरीर झोकलाय गोलंदाजानं. चेंडू फेकल्यानंतर कदाचित चांगल्या चेंडूची पैकी जरूर आपल्याला पाहायला मिळते. बघा एका एका धाबेला संघर्ष काय असतो, एका एका धाब्याची किंमत काय असते ती जाणली जाते. फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर केवाळ संघानं. आणि केवाळ संघाचा जर विचार केला तर संगणक अर्थातच आज नाही आहे, कारण त्या कारणाने थोडंसं मात्र तो आपल्याला असं वाटलं होतं की थोडंसं मात्र डावपेच कमी आखलं जाईल. पण डावफलक चांगले आखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुकऱ्याची झालेली बॅटिंग आपल्याला सध्या तरी चांगली पाहायला मिळाली आहे. जबरदस्त गोलंदाजी, कुठलाही पद्धतीतून पटका खेळू देत नाही. बाट चेंडूचा संपर्क होऊ देत नाही आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात गोलंदाजीच्या माध्यमातून. एखादा विकेटच्या शोधामध्ये हा गोलंदाज. हा चेंडू बाटच्या मधोमध, शतरक्षक नाहीया. चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. 6 गणेशा पाहायला मिळतो. दमदार सुरुवात दमदार सुरुवात. थोडासा चेंडू मागे राहिला, त्याचा पुरेसा फायदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यास अगदी झोन मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू थोडासा मागे राहिला आणि त्याचा पुरेसा फायदा फलंदाज आपण पाहिला गजानन घेतला. आणि गजाननलाही ठाऊक घ्या की या फटक्यांपासून आपल्याला दूर राहून चालणार नाही आहे, कारण हे फटके आपल्या टीमला अगदी अपेक्षित असतील. आणि योगेश झटपट बाद झाला, त्याचा फायदा आता इथून गोलंदाजाला मिळाला होता. पण तिथून मात्र इथून गजानन षटकार ठोकलाय. फुलटॉस बॅटची कडा घेतल्या. स्लिप क्षेत्रामध्ये चुका अजिबात नाही या. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली.
सिंगल सुद्धा मिळणार नाही. अगदी या पद्धतीची गोलंदाजी राहिली तर मॅच मध्ये अगदी पकड निर्माण करताना पाहायला मिळेल. दमदार दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं मोदर संघ, एका बाजूने आपण पाहिलं तर मग केवाळे संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहतोय. बॅटिंग चांगली गेल्या बॉलिंग करत असताना. आता खराब चेंडू की काय गतीमध्ये परिवर्तन, लॉंग स्टॉप रिझल्ट मधून चेंडू निघून जाईल. दंदन दंदन करत येतो या बॉलवरती चौकार. नो चेंडू मिळतील या 5 धावा. फिल्डिंग रिव्ह्यू अगदी भीमरसाठी. यस पण मैदानाच्या आतमध्ये ज्या चेंडूची अगदी फेक जरूर पाहिली. नो चेंडू. अगदी पंचांच्या निर्णयाच्या सोबत तिसरा पंच चालला. अगदी हेच मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी. गोलंदाजाने खराब चेंडू फेकला आणि या खराब चेंडूच्या सोबतीनं 5 धावा मिळाला. या पुढीलचा चेंडू आपण पाहिला तर मग फ्रीट आणि त्या फ्रीट वरती आक्रमण करावं लागेल गजानन या फलंदाजाला. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती. हा चेंडू फ्रेट कुठल्याही पद्धतीने मोठा फटका खेळता येईल फलंदाजाला, त्यासाठी प्रयत्न केले जातात. कुलबरचा चेंडू परफेक्ट ऑर्कर करण्याचा प्रयत्न. लाजबाब गोलंदाजी. जरूर खराब चेंडू फेकलेत पण इथूनचे जे चेंडू आहेत ते चांगलेच पद्धतीने त्याला फेकावा लागतील. अजून या षटकाचा विचार केला तर अजून एक चेंडूचा खेळ बॅलन्स. शेवटचा चेंडू फेकला जाते. फुलटा स्मॉल मैदानाच्या आतमध्ये काय केलं. नो चेंडू पंचांचा इशारा. 2 चेंडू विमर फेकले आणि त्या सोबतीला शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय आणि त्यासोबत चांगले फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली शेवटच्या क्षणी. हा चेंडू नो पद्धतीने फेकला जातोय. 4 धावा मिळाल्या या बॉलवरती. चांगले बॅटिंग पाहायला मिळते आणि आज त्या गोलंदाजाला दंडित गेलाय. 2 चेंडू भीमर फेकला. हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही या सामन्यामध्ये. खराब गोलंदाजी. सुरुवातीला असं म्हटलं की योगेशची विकेट पहिल्या बॉलवरती मिळवली, तिथून चांगली गोलंदाजी होईल, तिथून मग खराब चेंडू फेकले. अगदी या धावा कुठेतरी जास्त जास्त खर्च होताना पाहायला मिळाल्या आणि त्याचाच फायदा मग मोदर संघाच्या फलंदाजाला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावा पाहायला मिळतील 16 धावा धावफलकावरची. ज्या धावसंख्येने चालायचंय त्या धावसंख्या आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि इथून चांगला खेळ, अजूनही चांगला खेळ करावा लागेल कारण चांगल्या गोलंदाज या टीम मध्ये आपण सातत्याने पाहतोय. शेवटचा चेंडू फेकला जाते. शेवटचा चेंडू आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक वेगानं तिथे आलाय. सिंगलचा प्रयत्न राहिलाय. रवीना नकार दिला. फक्त ने फक्त सिंगल. पहिला षटक संपला आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावफलकावरती 17 धावा 1 फलंदाज बाद. सतरा धावा धावफलकावरती. बारा चेंडू 21 धावेचं समीकरण. सामना जिंकण्याकरिता आता इथून सुद्धा एक स्फोट पारी साकारावा लागेल कारण एखाद्या गोलंदाजाने चमत्कारीची गोलंदाजी केली तर मग या धावा डिपेंड करताना आपण जरूर पाहू. पण तिथून चांगला कामगिरी इथून करावा लागेल. दोन्ही फलंदाज सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. सुकऱ्या गोलंदाज पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये आणि सुकऱ्याला इथून आज संगणकाची भूमिका बजावत असताना तो खेळ मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग बनवावं लागेल कारण 6 चेंडू
चला स्पीडअप करा. 12 चेंडू 21 धावेची अजूनही गरज सामना जिंकण्याकरिता टीम मोदर संघाला. पहिला बॉल गोलंदाज सुकऱ्या मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पहिलाच बॉल आणि फटका देखील फर्स्टला शतरक्षक वेगाने कनेक्ट झालाय. लॉंग ऑन मध्ये टिपला जातोय जेल आणि पुष्टात आलाय फलंदाज गजाननचा खेळ. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धाबा येत होत्या तो फलंदाज आता मैदान सोडताना जरूर पाहायला मिळेल. चला टीम मिटिंग मिळणार नाही या. केवळ संघ आपण लगेच फिल्डिंग सजवायचे आहे. प्रत्येक चेंडूमध्ये एकत्रित येऊ नका मित्रांनो, सहकार्य करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बाळारामला चांगला खेळ करावा लागेल. रवी त्याच्या सोबतीला आहे. रवीला अजून जास्त जास्त चेंडू पेस करायला मिळाले नाही. जास्तीत जास्त स्ट्राईक रवीला घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्याला खेळ करावा लागेल. चला स्फोटक करा. गोलंदाज सुकऱ्या पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली. आता इथूनचा प्रवास कशा पद्धतीने पाहायला मिळेल. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाते. पंच सांगतील की हा चेंडू डॉट. 10 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण. समोरच्या दिशेला चेंडू अगदी रिलीज होताना पाहायला मिळते. चांगली चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू लगातार फेकले, त्यामध्ये 1 विकेट आणि 2 चेंडू डॉट, म्हणजे कदाचित 3 चेंडू डॉट आणि 1 विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या वेळेला मोठा फटका आडवा बॅटनं चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी एक दर्जेदार षटकार. नितांत गरज. 23 धावा धावफलकावरती 6 धाब्यानं समीकरण आपण पाहतोय. आठ चेंडू आणि 15 धाबेचं समीकरण. सामना दोन्ही संघाकडे बॅलेन्स आहे. दोन्ही संघ हार म्हणायला तयार नाही. जिंकणार नाही. यामधला जो प्रवास आहे तो प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या प्रवासामधून कोण आज विजय संपन्न करणार हे मैदानाच्या आतमध्ये लढाई सुरू आहे. दोन्ही बाजूला एक चांगली ताकदवान युद्ध पाहायला मिळते. समोर फेकलाय पंचामच्याकडे संघ. इट इज अ वाईड. अगदी इष्टाच्या खूपच बाहेरून जाणारे चेंडू. एक अवंतर दाब्यानं संघाचा धावफलक जर पहिला तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 24 नंबर धावफलकावरती आपण पाहतोय. इथून चांगला खेळ करावाच लागेल. मोठाले फटके येतात त्यामध्ये प्रेशर बनवण्याचं काम सुकऱ्या या गोलंदाजावरती. सुकऱ्याला एखादा विकेट मैदानाच्या बाहेर काढणं अपेक्षित असेल आपल्या टीमसाठी. एक काम करावं लागेल. प्रयत्न केला जातो. बॅटच्या रडर मध्ये चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. साधा बेन संघाचा धावफलक जर पाहिलं तर मग 30 या आकड्यावरती लाजवाब फलंदाजी. बाळारामच्या बॅट मधून हे फटके पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 8 धाबेचं समीकरण. सजस्यच असं वाटलं की योगेश बाद झाला तिथून मात्र सामना अगदी एकतर्फा होईल की काय, तसं घडलं नाहीये. अगदी मॅच मध्ये चांगली अगदी बॅटिंग डिपार्टमेंटचं एक कार्य पाहायला मिळालं. अगदी चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची कडा आणि ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या त्या फलंदाजाला शेवटच्या बॉलवरती मैदान सोडावं लागलंय. 30 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धाबेची गरज.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेशला इथून चांगला खेळ करावा लागेल. स्ट्राईक घेतला रबीला. आता रबीला जास्त चेंडू पेस करावा लागतील, कारण 6 चेंडू इतका मोठा टार्गेट नाही. 8 धावेची गरज आहे. व त्या 8 धावा बनवण्यासाठी सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागेल. गोलंदाज आपण पाहिला तर षटक क्रमांक 3 सुरेश पहिला चेंडू फेकतोय. 6 चेंडू 8चं समीकरण. 6 चेंडू 8 धावेचं समीकरण. सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 38 धावा चेस करत असताना हे धावफलक आपण पाहतोय. मोठा फटका, वेगवान तेज तरार गोलंदाजी, वाकड्यात जोगरीत्या चेंडू फेकले जातात. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याच पद्धतीचे चेंडू मैदानावरती जर फेकले तर मग मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चांगली पकड पाहायला मिळेल. वार पलटवार दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये हार मानायला तयार नाही, हार पसंत नाही आहे कुणालाच, आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एखादा डॉट चेंडू टीम आपण पाहिलं तर मग केवळ संघाच्या गोलंदाजाला करावा लागेल. फुलटॉस एखादा बेग हिट करणं तितकंच महत्त्वाचं. सिंगल डबलनं सामना जिंकता येतोय, त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावा लागतील. कारण सिंगलनं धावफलक जर पाहिलं तर मग 31 या आकड्यावरती आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 7 धावेची गरज. चार चेंडू 7 धावेचं समीकरण. एखादा मोठा फटका मोतर संघाच्या फलंदाजाला खेळावा लागेल सामना जिंकण्याकरिता. सिंगल डबलनं सामना जिंकता येतोय, त्यासाठी प्रयत्नाच्या पराकाष्ठा करावा लागतील. पण एखादा वेग हिट फार गरजेचं असेल तर थोडासा प्रेशर दूर करण्याकरिता थोडासा प्रेशर आहे मी म्हणेन, कारण तितकीच लाजबाब गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्लास दाखवलाय, गॅप शोधली जाते. फाईन लेग क्षेत्र टार्गेट केलाय आणि तिकडे फिल्डर नाही या सीमरच्या पलीकडे 4 धावेंसाठी. आणि ज्या 4 22च्या स्वरूपामध्ये का होईना पण धाव येणं ती मोदर संघाला महत्वाचं असतील. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा आड केले जातील. धावफलकाचा विचार केला 35 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आणि 3 धावेचं समीकरण. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, दोन्ही संघाच्या बाजूने सामना बालेंचा जुनी पाहायला मिळतं. एखादा डॉट चेंडू, एखादा विकेट, एखादा मोठा फटका, सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या बाजूने पकड निर्माण पाहायला मिळेल. हा चेंडू त्याच रिझल्ट मध्ये फेकला जातोय. डायरेक्ट हिटची नामी संधी आहे. काय घडलं जाते, इस फलंदाज बाद गरज होती का, अगदी मागे वळून पाहिला आणि त्याचा परिणाम धावचीच्या संधीमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. की त्या घडलं काय, सिंगल मिळण्याचा मानसुबा नोंदवला होता. अगदी रवी सांगितलं की ही धाव महत्वाची आहे आणि महत्वाच्या क्षणी विकेट देणं आपल्यासाठी अगदी एक धोकादायक ठरू शकतं आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात. आता समीकरण आपण पाहिलं 2 चेंडू आणि 3 धाबेची गरज, हे टार्गेट आपण पाहतोय. समीकरणामध्ये बदल होताना जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय रमेश. अगदी रबीला चांगला केलं मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगला खेळ करावा लागेल. 2 चेंडू आणि 3 समोर समोर उडवण्याचा प्रयत्न. लाजबाब गोलंदाजी, टप्पा अचूक राहिला आणि ती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जो बनवला होता त्यामध्ये गेलेली विकेट आता मोदर संघाला बरंच काही सांगून जाईल. अगदी ऐन मुखाच्या वेळेला चौकार जरूर खाला होता गोलंदाजांना व तिथून जो शेवटच्या क्षणी कमबॅक असतो तो कमबॅक दाखवण्याचं काम केलाय. सामना आवडायचा एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षक वर्गा. लाजबाब कामगिरी, लाजबाब. 1 चेंडू आणि 3 धावेचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न, क्षेत्रक्षक वेगाने तिकडे धावपळ करत असताना पाहायला मिळतात. या वेळेला काय घडलं जाते, तू तू मै मै करत असताना
अगदी शेवटच्या क्षणी सामना देखील गमावावा लागला. एका धावेनं हा सामना देखील मोदर संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. सामना जिंकला जातोय केवाळा संघ अगदी एका धावेनं परास्त झालाय. चुका कुठेतरी केल्या. मी मगाशीच उल्लेख केला एका एका धावेची किंमत काय असते. अगदी जिथे सिंगल मिळवायची होती तिथे मात्र फलंदाज बाद झाला आणि त्याचाच परिणाम आता शेवटच्या बॉलवरती मिळाल्या. 2 धावा आणि एका धावेनं संघाला परास्त पाहावं लागलं. क्रिकेट काय असतो हे क्रिकेट आज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना मोदर संघाच्या बाजूने अगदी पराभवाचा सामना करावा लागला. मॅन ऑफ द मॅच सुकरा ठरला या मॅचचा. चला भारत संघ लगेच शतरक्षण सजवा. आपण बेल जास्त खर्च करतात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग